सचू बाजूला हो. आज आपण केळ फुलांची भाजी बनवणार आहोत, तर मला त्यासाठी केळ फुलं साफ करायची आहे. तर चल बाजूला हो. नमस्कार मंडळी, आज आपण केळ फुलांची भाजी कशी बनवायची ते आपल्या व्हिडिओत बघणार आहोत. तर त्याआधी आपण केळ फुलं साफ करून घेऊ. आमच्याकडे या केळ फुलाला कंबळ म्हणतात. तर सर्वप्रथम या कंबळाची आपण साल काढून घेऊ. तर सुरुवातीचे जे केळ फुलं आहेत तर ते पाण्याने ओली होऊन खराब झालेली आहे. तर ती खराब जी फुलं आहेत ते आपण काढून टाकू. वरती फुलं खराब झालेली आहे. तर आता आतमध्ये जे सफेद फुलं निघणार आहेत ते आपण भाजीसाठी काढून घेणार आहोत. कधीही केळ फुलं आणल्यानंतर तुम्ही लगेच भाजी करा. जर तुम्ही ते 1-2 दिवस घरात ठेवलं तर ही फुलं खराब होऊ शकतात, काळी पडू शकतात. तशीच आता ही सध्या थोडीशी काळपट झालेली आहे. तरी फुलं चांगली आहे. जी चांगली फुलं आहेत ती आता आपण भाजीसाठी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व केळ फुलं आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, ही केळ फुलं काढल्यानंतर आपल्याला या केळ फुलामधील मधला जो भाग आहे तर तो काढायचा आहे. तर ही फुलं आता 2 दिवस घरात राहिल्यामुळे हा मधला भाग काळसर झालेला आहे. तर तो लगेच ओळखायला येतो आणि काढणं सोपी जाते. तर अशा प्रकारे मधला जो भाग आहे तो आपल्याला काढायचा आहे. तो थोडासा कडू असतो, कळवट असतो. त्याच्यामुळे आपल्याला मधला भाग काढून टाकायचा आहे. त्यानंतर ही फुलं आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. जशी जशी आपण ही केळ फुलं साफ करणार तशी ती फुलं आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आता भाजीला काय साहित्य पाहिजे तर ते बघू. 1 मोठा कांदा, थोडंसं ओलं खोबरं, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 4-5 मिरच्या, कोथिंबीर, जिरे, मोहरी, हिंग, फोडणीला तेल आणि चवीनुसार मीठ. एवढं साहित्य घेऊन आज आपण केळ फुलांची भाजी बनवणार आहोत. सर्वप्रथम आता मी गॅस पेटवून पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये जिरे टाकलेलं आहे, लसूण बारीक कापून घेतला तो टाकला, मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे तर ते आता टाकलेले आहे. एखादा मिनिट मिरची लसूण तेलामध्ये फ्राय करायची. पाव चमचा हिंग टाकायचा आहे. परत एखादा मिनिट तेलामध्ये मिरची लसूण हिंग मस्त फ्राय करायचा आहे आणि त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायचा. रंग चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. भाजताना यामध्ये मीठ टाका म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मऊसुद्धा झालेला आहे. तर आता आपण यामध्ये केळ फुलं टाकणार आहोत. केळ फुलं मिठाच्या पाण्यातून काढून परत एका पाण्यामध्ये टाकायचे आणि स्वच्छ धुवून काढायचे. त्यामधील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि कांदा लसूण मिरचीच्या फोडणीमध्ये केळ फुलं टाकायची. सर्व फुलं टाकल्यानंतर मस्त ती परतून घ्यायची, जेणेकरून फोडणीमधील सर्व साहित्य या केळ फुलांना व्यवस्थित लागेल. पाव चमचा हळद टाकायची आणि मस्त वाफेवर भाजी शिजवून घ्यायची. यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, उलट या भाजीला पाणी सुटते. गॅस मोठा ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि भाजी शिजवून घ्यायची. केळ फुलं ही अतिशय पौष्टिक आणि विविध आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर आहे. तर बघा, 2 ते 3 मिनिटं मी झाकण ठेवून शिजवलेली आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी आता आपल्याला जाणवत आहे. झाकण काढायचं आणि गॅस मोठा करून भाजी परतून घ्यायची. केळ फुलाला केळीचं हृदय असंही म्हणतात. यामध्ये वेगवेगळे घटक आहेत जे शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत, महत्त्वाचे आहेत. यामध्ये लोह, खनिजे, पोटॅशियम, फायबर. केळ फुलाच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते, पचन सुधारते, हाडे मजबूत होतात आणि लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे अशक्तपणा देखील दूर होतो. तर आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे, ओल्या नारळाचा चव टाकलेला आहे आणि मस्त परतून घेत आहे.
गरमागरम केळ फुलांची भाजी तयार झाली आहे. तर ही तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. आता आपण गरमागरम ही भाजी सर्व करून घेऊ. भाजी थोडीशी चवीला कळवट होते, तर ही भाजी तुम्ही करायच्या आधी कोमट पाण्यातून वाफवून घेऊ शकता. ते पाणी फेकून देऊ शकता आणि नंतर भाजीला फोडणी देऊ शकता. आणि जर तुम्हाला कळवट भाजी खायची असेल तर अशा प्रकारेही तुम्ही भाजी करू शकता. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. धन्यवाद मंडळी.